श्री दासबोध दशक 17वा समास 6वा देहात्म निरूपण. श्रीराम आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. मरावे नाहीसी आवडी, हात पाये खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. देह आत्मयाची संगती, काही एक सुख भोगिती, चरफडून जाती देहांत काळी. ऐसा आत्मा दुःखदायक, एकांचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरार्थक काहीच नाही. ऐसा दो दिसांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखाचा संभ्रम मागून घेतला. दुःखी होऊन तरफडून गेले, तेथे कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले ते सवेची दुःख. जन्म दारभ्य आठवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख भोगावे काय म्हणोनी. ऐसी आत्मयाची संगती, नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाणे होऊन जाती प्राणी मात्र. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडिला संबंध, नाना प्रकारी विरुद्ध तडा तोडी. निद्रा काळी ढेकूण पिसा, नाना प्रकारी वळसा, नाना उपाय वळसा तयास होये. भोजन काळी माशा येती, नाना पदार्थ उंदीर नेती, पुढे तयांची भजती मार्जरे करीती. या वाचाम वागोचिड, गांधेले कानटे उदंड, एकासेक चरफड दोहीकडे. विंचू सर्प वागरिसे, सुसरी लांडगे माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे कही नाही. 84 लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती, नाना पिढा दुःखणी किती म्हणून सांगावे. ऐसी अंतरात्म्याची करणी, नाना जीव दाटले धरणी, परस्परे संहारणी कैकांची. अखंड चढती रडती चरफडती, विवळो प्राण देती, मूर्ख प्राणी तयास म्हणती परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. उदंड शिव्या दिधल्या, तितुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्ययाल्या यथा तथ्य. दगडीचा बटकीचा लवंडीचा, गधडीचा कुत्रीचा उंगळीचा, ऐसा हिशेब शिव्यांचा किती म्हणून सांगावा. इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना कोणी कासी. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती. येणेची न्याये अन्न वसन, येणेची न्याये देवतार्चन, येणेची न्याये ब्रह्मज्ञान प्राप्तव्यासारिखे. अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून नेती, महाराजे वैभव भोगिती ते करंट्यास कैसे. परंतु अंती नाना दुःखे, तेथे होते सगट सारिखे, पूर्वी भोगिली नाना सुखे, अंती दुःख सोसवेना, कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडिना, मृत्यू दुःख सगट जना कासावीस करी. नाना वेवहीन झाले, तैसेची पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले कासावीस होनी. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपदो. अंतकाळ दैन्य दिन, सकळी कांस तत्समान, ऐसे चंचळ विलक्षण दुःखकारी. भोगून भोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती,
लोक उगेच बोलती पाहिल्या वीण. अंत काळ आहे कठीण, शरीर सोडिना प्राण. बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे. देहात्मनिरूपण नाम समास 6वा. श्रीराम श्रीराम श्रीराम.